नमस्कार मित्रांनो. सध्या आपल्या भारतामध्ये मोठा चर्चेचा विषय आहे कुंभमेळा. आणि त्यानिमित्त अनेक साधू संत त्यांची वेगवेगळी रूप यावर खूप मोठ्या प्रमाणात प्रबोधन होते. परवा एका साधूला पत्रकारांनी जय श्रीराम म्हटलं तेव्हा त्यांनी त्याच्याकडे पाहिलं सुद्धा नाही आणि थोड्या वेळात तो म्हणाला हर हर महादेव. आता ही लहानशी दिसणारी घटना असली तरी त्यातून दोन परस्पर विरोधी गटाचं प्रदर्शन होतं की आपल्याकडे अनेक धर्मपंथ आहेत, अनेक संप्रदाय आहेत, अनेक उपासना प्रकार आहेत. तर राजकीय दृष्ट्या आज बरेच लोक आपल्या प्रतिस्पर्ध्याच्या विरोधात जय श्रीराम या शब्दाचा वापर करतात. पण ज्या साधूंनी त्याच्याकडे पाहिलं सुद्धा नाही, त्याला प्रतिसाद दिला नाही आणि लगेच काही वेळाने तो न पाहता म्हणाला हर हर महादेव, याचा असा अर्थ होतो की जय श्रीराम ही घोषणा त्याला आवडलेली नाही. ते राम आणि कृष्ण हे आपले पूर्वज आहेत असं आपण मानतो. दैवत म्हणून त्यांना सन्मानाचं स्थान आहे. पूजा आपण त्यांची करतो आणि आपल्या देवघरामध्ये त्यांचं स्थान असतं. तरी सुद्धा या साधूने ते का नाकारलं हा एक महत्वाचा मुद्दा आहे. आणि आपण आग्रह का करतो विशिष्ट एका नावाचा, याचा अर्थ हे परस्पर विरोधी गट आहेत. त्याच पद्धतीने त्याचप्रमाणे दोन परस्पर विरोधी शब्दांची चर्चा आपण या ठिकाणी करीत आहोत, ती म्हणजे पूजा आणि यज्ञ. आता यज्ञ म्हटलं की आग, यज्ञ म्हटलं की यज्ञकुंड, यज्ञ म्हटलं की यज्ञाचे मंत्र आणि ते मंत्र म्हणणारा भटजी, त्याचं विशिष्ट बसण्याचं ठिकाण आणि तो जे काही ते यज्ञामध्ये अर्पण करतो ते द्रव्य, हे सगळं पाहिलं तर हे सर्वसामान्य माणसाचं नाही. ही उपासना पद्धती सर्वसामान्य माणसाची नाही, स्पष्ट होते. त्यामुळे यज्ञ सार्वत्रिक आपल्याला कुठे दिसत नाही. पण काही लोक यज्ञाचा आग्रह करताना आपल्याला दिसतात. जसं गायत्री परिवार या नावाने प्रसिद्ध असलेलं एक गट किंवा एखादा समूह आहे, एखादी संस्था आहे. आणि त्याचे जे प्रमुख होते, त्या प्रमुखांनी यज्ञ कशाला करायचा की देव दिग्विजय संस्कृती समर्थनार्थ, देवांच्या दिग्विजयासाठी, देवांच्या संस्कृतीची प्रतिष्ठा निर्माण करण्याकरता यज्ञ आवश्यक आहे. अशा प्रकारची जी पुस्तकं त्यांची आहेत, अशा प्रकारचा प्रचार ते करीत असत, आताही करतात. याचा अर्थ देव संस्कृती वेगळी आहे. आपण या आधी पाहिलं की जय श्रीराम म्हटल्यावर त्या साधूंनी उत्तर दिलं नाही आणि तो निघून गेला. जाताना फक्त हर हर महादेव हा शब्द त्यांनी फेकला त्याच्या कानावर. यासाठी हे दोन परस्पर विरोधी गट आहे. आता यज्ञाच्या विरोधातला दुसरा गट कोणता आहे, तर तो आहे पूजा. आता आपण कधी एवढा गांभीर्याने या दोन शब्दाकडे पाहत नाही, कारण आपल्या संमिश्र अशा संस्कृतीमध्ये, भारतीय संस्कृती ही संमिश्र अशी संस्कृती, एक विशिष्ट जातीची, विशिष्ट धर्माची, विशिष्ट पंथाची, विशिष्ट धर्माची, विशिष्ट भाषेची अशी ही संस्कृती नाही. म्हणजे भाषेत विभिन्नता आहे, जातीमध्ये तर आहेच आहे, उपासना संप्रदायांमध्ये विविधता आहे, धर्मांमध्ये आहे, पंथांमध्ये आहे, संप्रदायांमध्ये. इतकी विविधता असूनही आपण एकत्र आहोत. विविधतेतून एकत्वाचं दर्शन आपण सतत करत राहतो आणि प्रत्येकाचं स्वागत करत राहतो. विरोध हा असला तरी मनातल्या मनात ठेवतो. अशी एक समन्वयाची संस्कृती म्हणजे भारतीय संस्कृती. तर या भारतीय संस्कृतीमध्ये सर्वात प्राचीन जी पद्धती होती, उपासना पद्धती, तिला पूजा असं म्हणतात. आणि पूजा हा शब्द संस्कृत शब्द नाहीच, तर द्रविड शब्द आहे. आणि अख्ख्या वेदामध्ये किंवा वैदिक वाङ्मयामध्ये कुठे तुम्हाला पूजा हा शब्द आढळणार नाही. त्याविरुद्ध यज्ञ हा शब्द सातत्याने आढळतो, अनेक पद्धतीने आढळतो. आणि काही उपनिषद जी आहेत, ती उपनिषद यज्ञाचा विरोध करताना दिसतात आणि त्यामागची कारणं अभ्यासकांनी सांगितली आहे. प्रामुख्याने मुंडकोपनिषद नावाचं एक उपनिषद आहे. त्या उपनिषदामध्ये असं म्हटलं आहे, प्लवा हे ते अदृढा यज्ञ रूपा अष्टादशोत्तम यवरंभेषु कर्महा एभिनंदती तेन जानाति मूढा. म्हणजे जे लोक यज्ञरूपी नावेवर स्वार झाले आहेत, यज्ञरूपी नाव, तिला फुटकी नाव म्हटलंय. प्लवा हे ते म्हणजे अशा तऱ्हेने ती फुटकी नाव आहे. तिचा 16 ऋत्विज
आणि दोन यजमान पती पत्नी हे दोघं बसले, 18 लोक बसले आहेत आणि 18 लोक आता डुबणार आहेत. तरी सुद्धा जे यज्ञाचं अभिनंदन करतात ते मूर्ख आहेत. अशा प्रकारचा हा श्लोक आहे. हा मुंडकोपनिषदातला निषेधातला श्लोक आहे. याचा अर्थ यज्ञाचा विरोध करणारा हा श्लोक आहे. आता हा श्लोक का निर्माण झाला त्याच्याबद्दल अभ्यासकांनी सांगितलं की भगवान गौतम बुद्धाचा जो विचार होता तो विचार यज्ञाच्या विरोधातला होता आणि त्यामुळे मग यज्ञाच्या विरोधातला हा विचार सार्वत्रिक व्हायला लागला, लोकांना पटायला लागला. त्यामुळे उपनिषदांना सुद्धा आपली धोरणं बदलावं लागली. उपनिषद हा जो शब्द आहे त्याचा अर्थ होतो जवळ बसून ज्ञान सांगणे. उप म्हणजे जवळ, निषद म्हणजे सांगणे. आरण्यक नावाचा एक शब्द आहे वैदिकांचा. अरण्यात जे काही ज्ञान सांगितलं गेलं आहे त्याला आरण्यक म्हणतात आणि गुरुच्या जवळ बसून जे ज्ञान आपण ग्रहण केलंय त्याला उपनिषद म्हणतात. या दोन्ही ग्रंथांमध्ये वैदिक संस्कृतीचं जे समर्थन आहे ते केलं आहे. पण तत्कालीन ज्या काही संस्कृती किंवा संप्रदाय होते जे वैदिकांच्या विरोधात होते त्यातला जैन आणि बौद्ध हे प्रमुख संप्रदाय होते. या प्रमुख संप्रदायाचा विचार हा लोकांनी स्वीकारला होता मोठ्या प्रमाणात. त्यामुळे उपनिषदांना आपली धोरणं बदलावं लागली. त्यातला हा श्लोक आहे. तर यज्ञाला विरोध बुद्धांनी का केला हा पहिला प्रश्न आहे. जैन धर्मीय लोक यज्ञाला का मानत नाही किंवा चार्वाक मताचे जे समर्थक आहेत ते का मानत नाही. आपण यापूर्वीच्या भागामध्ये आस्तिक आणि नास्तिक ह्या दोन दर्शनांबद्दल माहिती पाहिली होती. लोकायतिक जे होते चार्वाक दर्शनाचे जे प्रवर्तक ते लोक यज्ञाला मानत नसत. स्वर्ग नरक त्यांना मान्य नव्हते. आत्म्याचं अस्तित्व, आत्म्याचं अमरत्व आणि आत्म्याचा पुनर्जन्म ह्या तिन्ही गोष्टींना त्यांनी नकार दिला होता. आणि जे जीवन आहे आपलं, आपण सध्या जे जगतोय ते सुखाने जगावं. यावत जीवेत सुखम जीवेत नास्ति मृत्युर्गोचर. आता हा श्लोक अतिशय प्रसिद्ध असतानाही याचं विकृतीकरण करण्यात आलं. यावत जीवेत सुखम जीवेत ऋणम कृत्वा घृतम पिबेत असं त्याचं पुढचं रूपांतर आहे. माध्वाचार्य नावाचा एक वैदिक विद्वान होऊन गेला आणि त्यांनी जे काही वैदिकांच्या विरोधात संप्रदाय आहे त्याच्या विरोधात त्यांनी लिखाण केलं आणि त्याचा जो ग्रंथ आहे त्या सगळ्या तत्वज्ञानाच्या प्रवाहांचा विरोध करणारा ग्रंथ, त्याचं सर्वधर्म संग्रह नावाचं एक पुस्तक आपल्या राज्य सरकारने सुद्धा मराठीत भाषांतरित ते केलंय. आपण जर नेटवर सर्च केलं सर्वदर्शन संग्रह माध्वाचार्य हे पुस्तक आपल्याला फुकट मिळू शकतं, आपण ते वाचू शकतो. पण या ग्रंथाचं का महत्व आहे एवढं आपण का सांगतोय, कारण हा एकमेव ग्रंथ असा आहे ज्याच्यामध्ये चार्वाकांच्या तत्वज्ञानाचा उल्लेख आहे. आणि बळीराजा जो आहे तो चार्वाकाच्या तत्वज्ञानाचा प्रवर्तक होता किंवा समर्थक होता असाही उल्लेख बऱ्याच ठिकाणी येतो. प्रल्हाद हा जो आहे तोही चार्वाकाच्या मताचा समर्थक होता. पण बळीराजाला खलनायक ठरवून प्रल्हादाला मात्र नायक ठरवण्याकरता त्याला विष्णूचा उपासक ठरवण्यात आलं आणि मग त्याला वाचवण्याकरता कोणकोणत्या खटपटी केल्या, लटपटी केल्या विष्णूंनी. त्यासाठी मग पुतनान, मग होळीचा उत्सव, म्हणजे अनेक उत्सव आणि सणांना अशा तऱ्हेने संप्रदायाचा रंग देण्यात पुराणांनी आपली सगळी प्रतिभा खर्ची घातली आहे. आता प्रल्हाद हा विष्णूचा समर्थक आहे. तर मग त्याला आपण दैवत म्हणून पुढे आणायला पाहिजे, पण तसं काही झालेलं नाही. पुढचा काळ असा सांगितला जातो की प्रल्हादाचा मृत्यू, प्रल्हादाचं खून, प्रल्हादाची हत्या विष्णूने केली अशा प्रकारच्या कथा आढळतात. याचा असा अर्थ विष्णू जो आहे यज्ञाचा समर्थक तो प्रल्हादाचा विरोधक होता. पुराणांमध्ये परस्पर विरोधी कथा आढळतात आणि त्याचा अर्थ लावणं कठीण होऊन जातं. त्यामुळे आपण त्या भाकड कथा टाकाव्या म्हणून टाकून देतो. पण काही लोक मात्र त्या पुराणांच्या कथांचा विकृत अर्थ लावतात आणि मग आपल्याच पूर्वजांच्या विरोधात त्या कथा वापरतात. म्हणून या पुराण कथांचा आपण अर्थ लावला पाहिजे, मिथकांची चिकित्सा केली पाहिजे. या दृष्टीने आपण यज्ञ आणि पूजा ह्या दोन संकल्पनांचाही अर्थ लावतोय. आता यापूर्वी मी सांगितलं की विष्णू हा यज्ञाचा समर्थक होता. ज्या ज्या ठिकाणी विष्णू गेला त्या त्या ठिकाणचं वर्णन करताना तिथे यज्ञ गेला किंवा ज्या ज्या ठिकाणी यज्ञ गेला त्या त्या ठिकाणी अग्नी गेला असा उल्लेख पुराणांमध्ये किंवा उपनिषदात आपल्याला आढळतो. तर हा यज्ञ जो आहे त्याचा विरोध बुद्धांनी का केला हा पहिला प्रश्न. तर यज्ञ प्रसंगी पशुहत्या होत असे हे एक प्रमुख कारण सांगितलं जातं. पशुहत्येला बुद्धांनी विरोध केला होता, त्यामुळे त्यांनी यज्ञाला विरोध केला. त्याच प्रमाणे पशुहत्येच्या वेळेस ज्या काही पशूंची हत्या होत होती त्यात प्रामुख्याने गाय आणि बैल या पशूंचा उल्लेख आहे. गाय आणि बैल हे अतिशय आवश्यक शेतीला उपकारक असे प्राणी आहेत आणि
भगवान गौतम बुद्धाचं जे गौतम नाव आहे ते गाय पाळणारे लोक या अर्थाचं आहे. गायीचं महत्व सांगणारे लोक या अर्थाचा गौतम शब्द आहे. आणि तो शब्द जसं गौतम बुद्धाला लागू होतो तसाच तो प्रजापती गौतमी नावाची त्याची जी मावशी होती ज्यांनी सांभाळ केला तिलाही तो शब्द लावण्यात येतो आणि त्यांच्या वडिलांनाही लावण्यात येतो आणि भावांना. आणि याचा अर्थ सगळं कुटुंब जे आहे ते गायीचं पालन करणारं शेतकरी वर्गाचं ते कुटुंब होतं. म्हणून त्यांनी गायी ही उपकारक आहे म्हणून तिला आपण मारू नये, तिला तिचं मांस खाऊ नये अशा प्रकारचा प्रचार ज्या बुद्धांनी केला त्याचा प्रभाव पडला. आणि पुढे मग यज्ञात हिंसा करू नये, पशुहत्या करू नये. कारण तेव्हा युप नावाचा एक खांब असा जमिनीत गाडला जायचा, त्याला गाय किंवा बैल बांधले जायचे आणि स्पेअर नावाच्या अवजाराने त्यांचं पोट फाडलं जायचं. अशा प्रकारची विधी, यज्ञाच्या प्रसंगीचे विधी हे आपल्याला वैदिक साहित्यात आढळतात, वैदिक वाङ्मयात आढळतात. शूरगव नावाचा जो विधी आहे त्यामध्ये शूल म्हणजे स्फेअर नावाचा जो अवजार आहे त्यांनी पोट फाडणे. गायीचं, गव म्हणजे गाय, गायच नाही तर गायचा वंश, त्यांची सगळ्यांची हत्या करण्याची एक पद्धत यज्ञामध्ये होती, ती रोखली भगवान गौतम बुद्धांनी. हे कारण सांगितलं जातं. पण एवढ्या पुरतं यज्ञाचा विरोध हा नाहीये. म्हणजे पैशी हिंसा किंवा त्या ठिकाणी स्वैर संभोग होत असत. म्हणजे स्त्री आणि पुरुष एकत्र उघड्यावर संभोग करायचा आणि त्यातून जी प्रजा होत असे, त्या जन्माला येत असे, त्या प्रजेला अयोनी संभव हा शब्द वापरत असत. आता अयोनी संभव शब्द आपण खूपदा अनेक दैवतांच्या बद्दलही ऐकलेला आहे, वाचलेला आहे आणि काही व्यक्तींबद्दल आहे. विशेषतः सीता ही अयोनी संभवा, यज्ञ संभवा हे दोन्ही शब्द, किंवा द्रौपदी हिचाही उल्लेख याज्ञसेनी या यज्ञ संभवा असा उल्लेख करण्यात येतो. आपल्याकडे इतिहासाचार्य राजवाडे नावाचं एक फार मोठं व्यक्तिमत्व होऊन गेलं महाराष्ट्रामध्ये. त्यांनी योनी या शब्दाचा अर्थ सांगितला. योनी म्हणजे घर आणि अयोनी म्हणजे घराच्या बाहेर. घराच्या बाहेर ज्याचा जन्म झाला त्याला अयोनी संभव असं म्हटलं जात असे. हे इतिहासाचार्य राजवाडे यांनी स्पष्ट केलं त्यांच्या भारतीय विवाह संस्थेचा इतिहास या ग्रंथामध्ये. हा ग्रंथ सर्वात पहिल्यांदा श्रीपाद अमृत डांगे यांनी प्रकाशित केला. नंतर अलीकडे लोकवाङ्मय गृह हे जे प्रकाशन आहे त्यांनी तो प्रकाशित केला आणि उपलब्ध आहे. इंटरनेटवर सुद्धा आपण शोध घेतला तर तो मराठी हिंदी दोन्ही भाषेत मिळतो. या ग्रंथामध्ये त्यांनी सांगितलं की अशा तऱ्हेने यज्ञाच्या प्रसंगी जे लोक, म्हणजे त्यात ऋषी असतील, ऋषी पत्नी असतील, यजमान पती पत्नी असतील, हे जे स्वैर संभोग करायचे त्यातून जी प्रजा झाली त्याला यज्ञ संभव किंवा अयोनी संभव हा शब्द वापरत असत. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की गायी किंवा बैलाची हत्या करून त्यांचं मांस खाण्याची ही एक पार्टी होती. मद्यपान त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होत होतं आणि स्वैर संभोग होत होत्या. आज ज्याला आपण ओली पार्टी म्हणतो तशा प्रकारच्या पार्ट्या असं यज्ञाचं रूप होतं. आणि श्रीपाद दामोदर सातवडेकर यांनी एक फार महत्वाची गोष्ट 1925 मधल्या त्यांच्या ग्रंथात सांगितली. महाभारती समालोचना नावाचा ग्रंथ आहे. या ग्रंथाला यावर्षी 100 वर्ष होत आहेत आणि हा ग्रंथ असे इंटरनेटवर उपलब्ध आहे. आपण महाभारती समालोचना भाग 1 हा जर हे टाईप केलं तर आपल्याला अख्खा ग्रंथ मिळतो. तर या ग्रंथामध्ये त्यांनी असं म्हटलंय की यज्ञ ही आर्यांची युद्ध पद्धती होती. ज्या ठिकाणी आर्य यज्ञ करीत असत ती भूमी त्यांच्या मालकीची होत असे आणि आपल्याकडे भूमी नाही, ते भूमिहीन होते कारण ते भटक्या जमातीतले लोक होते. आर्यांमधला देव नावाचा जो एक घटक होता, एक समूह होता, त्या लोकांना स्वतःची जमीन नव्हती. ते प्रवास करत राहायचे. ते सुद्धा गोपालक होते, नव्हते असं नाही, गोपालक होते. आणि यापूर्वी आपण पाहिलं की इराण मधल्या कुर्द या जमातीचा जो नंतरचा किंवा त्याच्या आधीचा जो अवशेष आहे, त्या आधीचा जो उल्लेख आहे तो देव आहे. आचार्य आपल्या श्रीपाद दामोदर सातवडेकरांनी एक मोठी गोष्ट केली की राजवाडे यांची काही लेख हे महाभारती समालोचना भाग 1 खंड 1 या ग्रंथात टाकले. त्यात हा यज्ञाबद्दलचा लेख आहे. तर त्यात राजवाडे असं म्हणतात की देव नावाचे जे लोक होते ते आर्यांमधले धूर्त लोक होते, लबाड होते आणि आपल्याच गटातल्या लोकांना अग्नी रक्षण कसा करावा, अग्नी निर्माण कसा करावा याची माहिती ते देत नसत. त्यामुळे देवांचं महत्व आहे, देवांचं महत्व राहिलं कारण ते अग्निरक्षक होते. आजही अग्निहोत्री हे आडनाव ब्राह्मणामध्ये आपल्याला आढळतं आणि ते होत्र करतात म्हणजे हवन करतात आणि अग्निरक्षण करतात. त्यांच्या घरामध्ये अग्नी ठेवला जातो
आणि त्यांच्याकडून लोकांनी अग्नी घ्यायचा, इतरांनी मात्र स्वतः अग्नी निर्माण करायचं नाही. राजवाडे यांनी एक गोष्ट सांगितली की अग्निरक्षण कसा करावा ही विद्या आर्यांमधल्या देवांनी आपल्या समूहातल्या लोकांना का सांगितली नाही. तर ते म्हणतात की रानटी ऋषी पूर्वजांना ती कला कळली नसती. आता अग्नी निर्माण करणं कठीण काम नाही. दगडावर दगड घासला, गारकोटी घासली तर अग्नी निर्माण होतो. पूर्वीच्या काळात लोक चिली पेटवायला अशा तऱ्हेने अग्नी निर्माण करीत असत. आणि घरी स्वयंपाक करायचा असेल तरी त्या दगडावर दगड घासून त्याच्यावर कापसाचा बोळा ठेवून मग तो पेटवत असत. अशा प्रकारची एक पद्धत होतीच. कदाचित आजही बऱ्याच गावात ती असू शकते. तेव्हा ही कला काही खूप कठीण नव्हती, पण तरी देव नावाच्या लोकांनी आपल्या समूहातल्या लोकांना सांगितले नाही. आणि मग त्यामुळे त्यांचं मोठेपण कायम राहिलं असं ते राजवाड्यांनी म्हटलंय. आणि जर सांगितली असती तर त्यांचं मोठेपण राहिलं नसतं, अशी टिप्पणी त्यांनी केली आहे. आता हा जो ग्रंथ आहे, ज्या ग्रंथाचा मी उल्लेख केला, भारतीय विवाह संस्थेचा इतिहास, या ग्रंथामध्ये 71-72 हे 2 पेज जे आहे ते अग्नी आणि यज्ञ आणि देवांच्या संबंधी माहिती देणारी आहे. यामध्ये त्यांनी एक फार महत्वाची गोष्ट सांगितली की देव नावाचे लोक होते, त्यांच्या समूहामध्ये जे त्यांचे नेते होते, प्रामुख्याने वरुण आहे, इंद्र आहे, पुषण आहे. पुषण हा म्हणजे मेंढपाळांचा देव आहे. आणि हे तीनही देव जे महत्वाचे आहेत, तर त्यांचं महत्व कशासाठी आहे की आपल्या अवतीभोवतीच्या लोकांमध्ये एखादी मुलगी वयात आले, तिचं लग्न व्हायचं असेल तर लग्नाच्या पूर्वी तिला ह्या तीनही देवांकडे राहावं लागेल. म्हणजे तीनही देवाशी तिचा समागम होत असे आणि त्यांनी भोगून टाकल्यावर मगच तिचं लग्न होऊ शकत असे. अशा प्रकारची जी बंधनं होती, त्यातून मग जी वैदिक यज्ञ पद्धती रूढ आहे, आता त्याला लाजा होम असं आपण म्हणतो. होम, लाजा होम. लाजा होमचा अर्थ काय आहे, तर राजवाड्यांनी सांगितलं की एखाद्या मुलीचं लग्न व्हायचं असेल आणि तिचा पती तिला घेऊन यायला आला असेल तर भावानी काय करायचं, मग जे इंद्र आहेत, वरुण आहेत किंवा पुषण आहेत, ही जी 3 दैवत आहेत, यांना लाह्या द्यायच्या. तर त्यांना लाह्या खूप आवडत असत, तुपात खाल्लेल्या लाह्या आवडत असत. या लाह्या द्यायच्या आणि मग लाह्या बागे फेकायच्या आणि पुढे पुढे त्या मुलीला घेऊन जायचं आणि मग तिला सांगायचं की या ठिकाणी तू थांब. त्यापूर्वी तिला एका युपाला बांधलेलं असायचं. म्हणजे एखाद्या ढोराला जसं बांधतात तसं त्या मुलीला इंद्र, वरुण आणि पुषण या देवांच्या घरी बांधलं असायचं. आणि तिला त्या बंधनातून मोकळं करण्याकरता भाऊ पुढे यायचा आणि तो तिला म्हणायचा, या दगडावर उभी राहा. अश्मारोहण, अश्मारोहण नावाचा एक विधी वैदिक लग्नाच्या संदर्भात होतो. तो आपल्याला माहित आहे की नाही, मलाही माहित नाही, अनेक लोक करत असतील कदाचित. पण आता टीव्ही सिरियलमध्ये किंवा सिनेमामध्ये जे सप्तपदी दाखवतात, अग्नीच्या भोवती प्रदक्षिणा फेरी घालतात आणि ती 7 फेरी झाल्याशिवाय ते लग्न पूर्ण होत नाही, असं आता भारतीय विवाह कायदा जो आहे, विशेषतः हिंदू विवाह कायद्यात अटच आहे की 7ही सप्तपदी झाल्याशिवाय ते लग्न पूर्ण होत नाही. सप्तपदी झाली याचा पुरावा त्या भटजीनी पुरोहितांनी द्यायचा असतो, त्याची सही त्याला लागते. अशा तऱ्हेचं बंधन आजही हिंदू विवाह कायद्यात आहे. आता या कायद्यानुसार आता अलीकडे या मला वाटते 5-6 वर्षामध्ये की 10 वर्षामध्ये नोंदणी विवाह करण्याची पद्धत बंद झाली. आता विशेष विवाह कायद्यानुसार नोंदणी विवाह होतो. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा धार्मिक विधी असण्याचं काही कारण नाही. फक्त तुम्हाला नोटीस द्यावं लागते, महिन्याभराच्या नंतर आपण ते लग्न 3 महिन्यात केव्हाही करू शकता. म्हणून हिंदू विवाह कायदा आता थोडा बाद झालेला आहे, पण त्याच्यामध्ये सप्तपदीचं बंधन होतं आणि त्यातल्या पुरोहिताला तो अधिकार होता, त्यांनी सही केल्याशिवाय ते लग्न होत नसे. या सप्तपदीमध्ये 7 पावलं जी आहेत, त्या पावलाचे जे मंत्र आहेत त्यामध्ये सुद्धा तो भटजी म्हणतो, मी तुला इंद्राच्या बंधनातून मुक्त करतो, मी तुला वरुणाच्या बंधनातून मुक्त करतो, तुला पोषणाच्या बंधनातून मुक्त करतो. अशा तऱ्हेने बंधनातून मुक्त करण्याच्या प्रार्थना किंवा मंत्र त्या सप्तपदीमध्ये आहे. आपले राजवाडे असं म्हणतात, भाऊ जर असेल त्या मुलीला तर तिची मुक्तता होत असे, भाऊ नसेल तर तिचं लग्न होणं कठीण होतं. म्हणजे ज्या मुलीला भाऊ नाही तिची काय अवस्था होत असेल, असा प्रश्न इतिहासाचार्य राजवाडे यांनी विचारलाय. यज्ञाच्या विधीमध्ये मुलींना जी बंधनं होती आणि जे त्यांचे प्रमुख होते, आर्यांचे किंवा देवांचे जे नेते होते, त्यांना ते स्वैरपणे तिचे संबंध ठेवण्याची मुभा होती. तर अशा तऱ्हेची एक यज्ञ पद्धती जी आहे ती अशा तऱ्हेने शोषणाची व्यवस्था होती. हे राजवाड्यांनी न कळतपणे आपल्या या ग्रंथातून सूचित केला. हा ग्रंथ आपण सहजपणे वाचू शकता, कुठे तो उपलब्ध होऊ शकतो. आणि यापूर्वी मी महाभारत की समालोचना ग्रंथाचा उल्लेख केला होता की जेव्हा सातवळेकर म्हणतात की एखाद्याची भूमी बळकवायची असेल
तर आर्य लोक यज्ञ करीत असत किंवा देव लोक यज्ञ करीत असत. पण देव लोक ज्या ठिकाणी राहत त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं अन्न पिकत नसे, ते उंचावर राहतात पहाडावर. म्हणजे आपल्याकडे तिबेटचा जो परिसर आहे, भूतानचा परिसर आहे, हिमालयाचा पहाड आहे, या परिसरात देव लोक राहत असत. आणि अजूनही त्याला देवभूमी के देवलोक असं म्हणतात. आपण काश्मीरला स्वर्गाचं नंदनवन म्हणतो. नंदनवन ही जी संकल्पना आहे ती स्वर्गातल्या बगीच्यासाठी वापरलेली आहे. म्हणजे आपण अजूनही पुराणातले हे जे संदर्भ आहेत ते आपल्या भूभागासाठी लावतो. तर याचा अर्थ असा आहे की आपला प्रभाव आहे त्या गोष्टीचा. तर सातोळेकरांनी एक गोष्ट स्पष्ट केली आहे की ते उंचावर राहत असल्यामुळे भरपूर पाऊस तिथे पडत होता, पण जमीनच नव्हती तेव्हा काहीच पिकत नव्हतं. तेव्हा त्या पहाडाच्या खाली जो गंगेच्या गळाने सुपीक झालेला प्रदेश होता त्या भागात शेतकऱ्यांनी शेती केली असे. जेव्हा पीक कापणीला आलं असे तेव्हा हे देव वरून खाली उतरत. वरून खाली उतरणे या अर्थाचा जो शब्द आहे संस्कृतमध्ये अवत्रू आहे. अवत्रू म्हणजे वरून खाली उतरणे. खाली उतरला की त्याचा अवतार होत असेल. अवतार कशासाठी? हे शेतकऱ्यांनी पिकवलेलं पीक फुकटात गडप करण्यासाठी, ते बळकावण्यासाठी. आणि मग ते सांगत असतात तुम्ही एकटे समजा हे पीक खात असाल, यातला वाटा घेत असाल तर तुम्ही चोर आहे. गीतेमध्ये सुद्धा उल्लेख आहे, जे स्वतः कष्ट करतात आणि स्वतःच खातात ते चोर आहेत. आणि ज्या देवांचा उल्लेख यापूर्वी मी केलाय, सातळेकरांनी स्पष्टीकरण दिलाय, हे देव स्वतः कष्ट करीत नसत. दुसऱ्याच्या कष्टात त्यांचा वाटा नसे, पण त्यांच्या पिकामध्ये वाटा असे, त्यांच्या संपत्तीत वाटा असे, त्यांच्या धनधान्यात वाटा असे, त्यांच्या द्रव्यात असे. तर असे लोक जेव्हा खाली आहेत त्याला आपण अवतार म्हटलेला आहे. आणि ते यज्ञ यासाठी करत की एक तर त्यांना अशा तऱ्हेच्या धान्याची गरज असे, यज्ञ प्रसंगी त्यांना कपडे फुकट मिळावे, दागिने मिळावेत, अनेक गोष्टी मिळाव्यात, अशा प्रकारची एक व्यवस्था त्यांनी यज्ञाच्या निमित्ताने उभारली होती. ही एक प्रकारे युद्ध पद्धती होती आर्यांची, असं स्पष्टपणे सातवडेकरांनी म्हटलंय. सातवडेकरांना वेदमूर्ती या नावाने संबोधलं जातं. सातवडेकरांनी चारही वेदांची भाषांतरं केली आहेत, महाभारताच्या सगळ्या पर्वांची भाषांतरं केली आहे, रामायणाची केली आहे, काही पुराणांची केली आहे, शतपथ ब्राह्मणासारख्या ब्राह्मण ग्रंथांचीही केली आहे आणि उपनिषदांची केली आहे. इतकं मोठं काम ज्यांनी केलंय, वैदिक साहित्याचा, वैदिक वाङ्मयाचा सखोल अभ्यास केला आहे, त्या माणसांनी सांगितलं की ही आर्यांची युद्ध पद्धती होती. त्यामुळे आपल्या शेतीचं रक्षण करणारा जो वर्ग होता तो यज्ञ करू देत नसे आणि त्यांना रक्षक किंवा राक्षस म्हटलंय. आपण यापूर्वी अनेकदा उल्लेख केला, राक्षस आणि असुरे समानार्थी शब्द वापरले जातात. पण असुर शब्दाचा अर्थ होतो ज्यांना जीवन रक्षण करण्याची कला किंवा विद्या अवगत आहे असे लोक. आणि राक्षस म्हणजे रक्षण करणारे, ते तर कडे काळे भिन्न असतील, त्यांचे दात सुळे आणखी फार प्रखर मोठे दाखवण्यात येतात, जनावरांसारखे डोळे विस्पारलेले, केसही विस्कटलेले, अशा तऱ्हेची वर्णनं जी राक्षसाची आढळतात ती आपले पूर्वज आहे, ज्यांनी रक्षण केलंय, आपल्या सीमेचं रक्षण केलंय. आणि त्यांच्यापैकी काही लोक धनु या देवतेचे उपासक असतील, केला दानव म्हटलंय, आणि दिती नावाच्या मातृदेवतेचे उपासक त्याला दैत्य म्हटलंय. हे वारंवार का सांगावं लागतात? अजूनही लोकांच्या डोक्यातून या शब्दाचे अर्थ निघालेले नाहीत, नवीन अर्थ प्रस्थापित झाले नाहीत. तर ही सगळी माहिती सातवडेकर आणि राजवाडे या दोघांनी यज्ञाच्या संदर्भात दिली. यज्ञामध्ये सैर संभोग होत असे किंवा अशा तऱ्हेने मांस हत्या, गोमांस भक्षण किंवा इतरही जनावरांचं मांस खाल्ले जात असे. आणि दुसरीकडे ती जमीन त्यांच्या मालकीची होत असे. त्यासाठी मग विरोधक जो वर्ग होता तो राक्षसांचा वर्ग होता. आणि हे राक्षसाचा वर्ग असलेले लोक जे होते ते यज्ञामध्ये सम्मिलित होत नसत, यज्ञाचा विध्वंस करत असत. म्हणजे भगवान शंकरांनी दक्ष यज्ञाचा विध्वंस केला. त्याचा अर्थ लक्ष्मण शास्त्री जोशीने असा सांगितला की हा जो शंकर होता, महादेव होता, शिव होता, हा यज्ञाचा विरोधक होता आणि दक्ष हा यज्ञाचा समर्थक होता. याचा अर्थ दक्ष विरुद्ध शिव असा जो संघर्ष आहे तो यज्ञ विरोधी पूजा असा संघर्ष आहे. आपल्या भारतातला संघर्ष फार जुना आहे. आणि मग पूजा करणारे लोक कोणते? तर पूजा करणारे लोक जे होते ते शेतकरी, कष्टकरी, कामकरी, कारागीर वर्गातले होते. सर्वसामान्य माणसं जी होती, राबणारी माणसं होती. आणि ज्या शेतीने त्यांना धान्य दिलंय त्या शेतीची पूजा करीत असत. त्यातून मग वारुळ पूजा सुरू झाली, नागपूजा सुरू झाली. आणि वारुळातून मग रेणुकासारखं एक मातृदेवता आपल्या पुढे आली. तिची कथा फार वेगळी आहे अर्थात. ती कथा काही समर्थन करण्याची नाही आहे. म्हणजे परशुरामाने आपल्या आईचा शिरच्छेद करणं हे समर्थनीय नाही. परशुराम हा रेणुकेच्या विरोधात होता असा त्याचा अर्थ होतो. किंवा जमदग्नी ऋषी हा रेणुकेच्या विरोधात होता असा त्याचा अर्थ होतो. पण ही कथा गौरवाने सांगितली जाते. तर हा जो पूजा करणारा वर्ग होता तो भूमातेची पूजा करीत असे.
घरात आलेल्या पिकाची पूजा करत असते, शेतात कापणीला आलेल्या पिकाची पूजा करीत असते, पावसाची पूजा करत असते, पाण्याची पूजा करत असते, पाणवठ्यांची पूजा करत असते. म्हणजे तलाव असेल, नदी असेल, किंवा समुद्र सुद्धा, त्याच्या काठावर जाऊन ते 7 दगड ठेवायचे, 7 आसरा आपण ज्याला म्हणतो, त्याची पूजा करत असते. तो वर्ग अजूनही अस्तित्वात आहे. विहिरीच्या काठावर 7 दगड ठेवून पूजा करणारा वर्ग मी स्वतः पाहिलेला आहे, त्याचे फोटो वगैरे आहेत माझ्याकडे. नदीवर सुद्धा अशा तऱ्हेने पूजा करणारा वर्ग आहे. किंवा जे आपण महालक्ष्मी म्हणतो त्याला लक्ष्मी सुद्धा काही ठिकाणी म्हणतात, किंवा गौरी म्हणतात, तिचं सुद्धा पूजा करताना तिचा दगड हा नदीवरून आणतात. नदी, पाणी, दगड याच्याबद्दल सहानुभूती, याच्याबद्दल कृतज्ञता भाव व्यक्त करणारा जो वर्ग आहे तो पूजा करणाऱ्यांचा वर्ग आहे. आणि या वर्गासाठी जो शब्द वापरला आहे वैदिक वाङ्मयामध्ये तो यक्ष आहे. यक्ष या शब्दाचा अर्थच पूजा असा होतो. यक्ष हा शब्द द्रविडी आहे, हा काही संस्कृत शब्द नाही. पण पूजा करणारे लोक या अर्थाचा तो शब्द असल्याचं आपल्याला संस्कृत साहित्यात आढळतं, वैदिक साहित्यात आढळतं. आणि त्या यक्षाच्या विरोधात जी काही वर्णन आहे, यक्ष कसे कधी बुटके दाखवतात, कधी एकदम उंच दाखवतात, कधी कुरूप दाखवतात, कधी सुंदर दाखवतात. म्हणजे ज्यांनी आर्यांना किंवा देवांना मदत केली ते यक्ष सुंदर, आणि ज्यांनी विरोध केला ते कुरूप, आणि जे कष्ट करतात, राबतात, त्यांना कष्ट करतानाच दाखवलेलं आहे. आपण मंदिरं जर पाहिली यक्षांची, तर मी श्रीलंकेचा वारंवार उल्लेख यासाठी करतो की बऱ्याच वेगळ्या गोष्टी मला त्या ठिकाणी दिसल्या. त्या ठिकाणी जे बुद्धाचं मंदिर आहे त्या मंदिराच्या बाहेर यक्ष दाखवले आहे, आणि ते यक्ष खूपच सुंदर आहे. म्हणजे सुंदर असे यक्ष आहे, पण कष्ट करणारे आहे. ते खूप ताकदीने अख्ख्या मंदिराचा भार आपल्या हाताने पेलताना दाखवले आहेत. काही त्रासिक मुद्रेत आहेत, कारण ते दबल्यामुळं. आणि काही ठिकाणी आनंद व्यक्त करतात की आम्हाला बुद्धाच्या या मंदिराला आधार देता येतो. आपण नाशिकला गेला, अंबड हे MIDCचं जे गाव आहे, त्या ठिकाणी त्रिरश्मी लेणी आहे. त्या लेणीमध्ये आधार यक्ष, म्हणजे त्या लेण्यांना आधार देणारे यक्ष असा एक प्रकार आहे. काही भारवाही यक्ष आहे, वजन उचलून घेऊन जाणारे, पाट्या वाहणारे. पाटी शब्द पश्चिम महाराष्ट्रात टोपल्यासाठी वापरतात, घमेले. टोपलं हा शब्द विदर्भातला आहे, पण तिकडे पाटी शब्द, पाटी वाहणारे यक्ष. पितळखोरं हे जे लेणं आहे, आताच्या संभाजीनगर जिल्ह्यामधलं कन्नड गावाजवळचं ते आहे. त्या ठिकाणी जो यक्ष सापडला तो आता दिल्लीच्या संग्रहालयात आहे. तो सुद्धा असं डोक्यावर पाठी घेऊन चाललेला असा दाखवलाय. त्याचा चेहरा जरी आनंददायी असला तरी टोपलं उचलताना किंवा पाठी उचलताना जो त्रास होतो, ती त्रासिकता त्याच्या चेहऱ्यावर आहे. आणि थोडा मिश्किल असतात, बरेच यक्ष हे मिश्किल असतात. हा वर्ग कोणता आहे? कष्टकरी, कामकरी, मजूर अशा वर्गापैकी असलेला लोक, त्यांना यक्ष का म्हटलंय? आणि ते पूजा करतात म्हणून. आणि त्यांची जी विकृत माहिती आहे, त्यांच्या विरोधातली माहिती वैदिक वाङ्मयात का आढळते? कारण ती यज्ञ संस्कृतीचे नव्हते. अशा तरी यज्ञविरुद्ध पूजा असा हा संघर्ष भारतीय संस्कृतीमध्ये आहे, आणि हा स्पष्टपणे दिसतो. पण काही लोक पूजेचे समर्थक नाहीत, काही लोक यज्ञाचं समर्थन करतात. मी गायत्री परिवाराचा उल्लेख केला. अशा तऱ्हेने बरेच लोक आता गेल्या 20, 25, 30, 40 वर्षात तयार झाले, पुढे आले, ज्यांनी यज्ञाचं समर्थन करण्याकरता लॅबॉरेटरीज स्थापन केल्या, की यज्ञातून जो धूर निघतो त्यामुळे प्रदूषण नाहीसं होतं, पर्यावरणाचं संरक्षण होतं. अशा प्रकारची चुकीची माहिती, ज्याला स्टिडो सायन्स म्हणतात, म्हणजे व्याज विज्ञान या नावाने त्याला मराठीत म्हणतात. खरं म्हटलं म्हणजे यज्ञात जे जे जाळलं जातं त्यातून कार्बन मोनॉक्साईड नावाचा वायू तयार, कर्बद्विप्राणित वायू किंवा कर्बाम्ल वायू, हे वायू तयार होतात. कारण त्यात सगळे स्निग्ध पदार्थ जाळले जातात. तेल जाळलं जातं, तूप जाळलं जातं, आणि तुम्ही इतरही पदार्थ जाळले त्यातून कर्बाम्ल वायू होणारच आहे. काही जाळलं तर कर्बाम्ल वायू होणार. त्यांनी पर्यावरणाचं संरक्षण होणार कसं? त्यांनी हवेचं प्रदूषण नाहीसं होणार कसं? हवा शुद्ध होणार कशी? म्हणजे अतिशय चुकीची माहिती देणारा एक वर्ग, विज्ञानाचा गैरवापर करणारा, या 40-50 वर्षात तयार झाला. आणि त्याचं समर्थन करणारा वर्ग बहुजन समाजात मोठ्या प्रमाणात तयार झाला. अशा वातावरणात आपण वावरतो आहोत. आणि पूजा करणारा जो वर्ग आहे त्याचं समर्थन सगळ्यात पहिल्यांदा ज्या लोकांनी केलं त्यात लोकायतिकांचा उल्लेख आहे, जैनांचा उल्लेख आहे, आणि बुद्धाचा. या तिघांनाही नास्तिक ठरवलं आहे. ते पूजा करणारे ते नास्तिक, यज्ञ करणारे ते आस्तिक. अशा प्रकारची एक व्याख्या भारतीय तत्वज्ञानामध्ये पूर्वीच्या लोकांनी करून ठेवली. आणि बुद्धाच्या नंतर मात्र मोठ्या प्रमाणात लोकांनी यज्ञ संस्था नाकारली होती. यज्ञ संस्थेला लागून त्यांच्या संपत्तीचं संरक्षण हा एक प्रश्न होता. दुसरा प्रश्न होता चातुर्वर्ण्याचं समर्थन, हाही भाग त्याला लागूनच होता. आणि वेदाचं प्रामाण्य मानणं.
वेद वाचा नका वाचू पण त्यांना स्वीकारा, अशी जबरदस्ती होती. त्याच्या विरोधात बुद्धांनी जो विद्रोह केला, बुद्धाच्या आधीच्याही काही लोकांनी केला होता, आपण त्यांच्यावर केव्हा तरी माहिती पाहू. आणि जैनांचा उल्लेख प्रामुख्याने आहे. बुद्धाच्या नंतरही अनेक संप्रदाय असे निर्माण झाले ज्यांनी यज्ञाचा विरोध केला. त्यामुळे मग गीता हा जो ग्रंथ तयार झाला, इसवी सनाच्या पहिल्या शतकातला तो ग्रंथ आहे, आतापासून 2000 वर्षापूर्वीचा. या ग्रंथामध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न केला गेला. मग यज्ञाचंही समर्थन आहे. अन्नात भवन्ति भूतानी पर्जन्याद अन्न संभवा. अन्नानी प्राणी मात्र सगळे जगतात आणि अन्न हे पावसाने पडतं. आणि मग पुढे त्यांनी म्हटलंय यज्ञात भवती पर्जन्य, हा यज्ञाने पाऊस पडतो. यज्ञ कर्म समुद्भव, म्हणजे यज्ञ कर्म केलं पाहिजे. यज्ञाचं समर्थन करणारा असा श्लोक गीतेत आहे. दुसरीकडे यज्ञाची जे अनेक प्रकार आहेत, त्या स्वाध्याय ज्ञान यज्ञाश्च, ज्ञान हा यज्ञ आहे, स्वाध्याय अभ्यास करणे हा यज्ञ आहे. तुम्हाला द्रव्य यज्ञ करायची गरज नाही. ज्या यज्ञाचा उल्लेख केला द्रव्य यज्ञ आहे, जाळण्याची गरज नाही असं गीता म्हणते. आणि गीतेचा जो 9वा अध्याय आहे अनन्य भक्ती योग नावाचा, त्याच्यामध्ये तर त्यांनी पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छती, हे पान फूल पाणी जे काय असेल, जे काही भक्तीने तुम्ही श्रद्धेने अर्पण कराल ते मला चालतं, अशा प्रकारे कृष्णाच्या तोंडी आलेलं वाक्य आहे. याचा अर्थ यज्ञातून माघार घेतलेली आहे गीतेच्या समर्थकांनी. एकीकडे समर्थनही केलंय, दुसरीकडे यज्ञाला एक पर्याय दिलेला आहे, पूजा हा पर्याय दिलेला आहे. गीतेवरही आपण स्वतंत्रपणे एक भाग करू ज्यामध्ये अशा तऱ्हेचा समन्वय साधण्याचा प्रयत्न गीताकारांनी का केला, कोणत्या काळात केला, आणि गीताकार म्हणजे कोण कोण होते नेमकी, त्यात त्यांची नावं आहेत की नाही. आणि यावर एक प्रचंड संशोधन मोठ्या प्रमाणात गशिरी खैर या माणसाने केलं. त्यांनी गीतेचे 3 प्रकार, 3 काळ आणि ते कसं ते निर्माण झालं यावर मूळ गीतेचा शोध नावाचा ग्रंथ लिहिलाय. पुण्यात जे अनाथ विद्यार्थी गृह होता, आता त्याला विद्यार्थी गृह म्हणतात, त्याचे ते संस्थापक होते. त्यांची 3 व्याख्यानं, मी मूळ गीतेचा शोध या शीर्षकाची 3 व्याख्यानं मी 1973 मध्ये ऐकली होती. आता त्याला 52 वर्ष होऊन गेली. जेव्हा ते बोलत होते तेव्हा मी सलग लिहित होतो. इतकं मला ते आवडलं होतं, कारण तेव्हा मी गीताभूषण या पदवीने विभूषित होतो. मला गीतेबद्दल प्रचंड प्रेम, आदर आणि गौरव होता. आजही आहे, नाही असं नाही, पण ते समन्वयाचं एक माध्यम आहे. याबद्दल माझं मत आता अलीकडे तयार झालेलं आहे. तर गीतेमध्ये यज्ञाचाही समर्थन आहे आणि पूजेचंही समर्थन आहे. पूजा सर्वसामान्य माणसासाठी आणि यज्ञ हे विशिष्ट अभिजानांसाठी. त्यात ब्राह्मण वर्ग आहे, क्षत्रिय आहे आणि वैश्य आहे. आजही जे स्वतःला क्षत्रिय मानतात, वैश्य मानतात आणि ब्राह्मण मानतात ते लोक यज्ञाचं समर्थन करतात. सर्वसामान्य माणसाला त्यात सहभागी करून घेत नाहीत. सर्वसामान्य माणसासाठी पूजा हेच साधन आहे. म्हणून ज्ञानेश्वरांनी जे हरिपाठामध्ये म्हटलंय, योग याग विधी येणे सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म, हे दंभ आणि धर्म आहे. हा धर्मच दंभाचा आहे, ढोंगाचा आहे. ते तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी, असं तुकोबारांनी सांगितलंय. म्हणजे एका तऱ्हेने आपण विचित्र कर्म काढणारा जे समर्थन देतो ते कसं चुकीचं आहे, आपल्या पूर्वजांनी सांगितलंय. अशाच पूर्वजांच्या या राज्यामध्ये आता 2 वर्षांनी कुंभमेळा होणार आहे श्रीवस्थ परवडीच्या काळात. त्याची तयारी चालू झालेली आहे. त्यासाठी प्रचंड पैसा उधळला जाणार आहे. उत्तर प्रदेश सरकारने जे काही खर्च केलेला आहे कुंभमेळ्याचा, त्याचं समर्थन करताना सांगितलं, आम्ही समजा 200 करोड रुपये खर्च केले असतील तर आम्हाला 1700 करोड रुपये मिळाले. म्हणजे व्यावसायिक फायदा कसा झाला, आर्थिक फायदा कसा झाला. पण हे करताना तुम्ही कुसंस्कार कसे केले. म्हणजे कुंभमेळा ठीक आहे, तुम्ही समर्थन देताय का जुन्या संस्कृतीला, पण ती संस्कृती विकृत झाली आहे. या पायबंद कोणी घालेल का, त्यात किती विचित्र प्रकार घडतायत, त्यावर कोणी बोलणार का, तर त्यावर सुद्धा आपण बोललं पाहिजे. आता असे समाज माध्यम प्रभावी झालाय, त्या माध्यमातून लोक आता त्या सगळ्या गोष्टींचा उहापोह करतायत. आपण त्यातल्याच एका भागावर उद्या चर्चा करू. त्याचं शीर्षक आहे कुंभ आणि कापालिक. त्या ठिकाणी ज्या नर कपाल आहे, कवट्या आहेत, त्यातून मांस भक्षण करणारे, दारू पिणारे, पाणी पिणारे लोक दाखवले आहेत. त्या मागची कारणं कोणती, तो संप्रदाय कशा प्रकारचा होता, आणि कुंभ म्हणजे हा जो कुंभमेळा आहे, त्या कुंभमेळ्याचा प्रारंभ कुठून काय झाला हा भाग तर वेगळा आहे. पण आज जो कुंभमेळा आहे त्याला विकृत रूप कसं आलेलं आहे त्यावरही आपण चर्चा करू. या ठिकाणी मला वाटते पूजा आणि यज्ञ ह्या दोन्ही संकल्पना समजायला मदत झाली आहे असं मला वाटतं. म्हणून या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद. जाणून घ्या आपल्या सणांच्या सत्यकथा, पुराण कथा मागे दडलेल्या सत्यकथा, त्याचबरोबर दैवतांच्या सत्यकथा. डॉक्टर अशोक राणा यांच्या या 3 पुस्तकांचा संच मागवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर लवकरच संपर्क करा.
विश्वकर्मा पब्लिकेशन 020 24 52 55 38.